नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे खानदेशी पद्धतीचे बेसन पिठाचे भरलेले वांगे. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. वांग्याचे सारण बनवण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी खोबरे खिसून घ्यायचे आहेत, तीळ घ्यायचे आहे, आपल्याला मीठ घ्यायचे आहे आणि लाल मिरची घ्यायची आहे. आपण अगोदर खोबरे भाजून घेऊ. आपल्याला खोबरे थोडेसे भाजून घ्यायचे आहे, जास्त काळे नाही करायचे, थोडेसे लालसरच ठेवायचे आहे. खोबरं थोडंसं लालसर झालेलं आहे. आता आपण याला काढून घेऊ. तीळ पण आपण भाजून घेऊ. आपण जे सारण भाजून घेतलं होतं खोबरे आणि तीळ, आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि लसूण घ्यायचे आहे. आपण जे वांग्यात भरायचे सारण भाजून घेतलेले होते ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे. आपण खोबरे टाकूया, तीळ टाकायचे आहे, आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे आहे ह्या सारणामध्ये. लसूण टाकायचं आहे आपल्याला थोडीशी लाल मिरची टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आपल्याला. आता आपण याला वाटून घेऊया. आपण असं जाडसर सारण वाटून घेतलेलं आहे. एकदम जास्त बारीक नाही केलेलं, थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे. हाताचे वांगे बनवण्यासाठी आपल्याला बेसन पीठ घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि थोडीशी किंचित हळद टाकायची आहे. आता आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. ह्या पिठाला कडक मळायचे आहे. आपल्याला जास्त सैलसर नाही पीठ मळायचे आहे. असं कडक मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ. आता आपण याला लाटून घेऊया. आता आपण ह्या गोळ्याला लाटून घेऊया. आपण छोट्या पुऱ्या पण लाटू शकतो. मोठी पोळी लाटून घेऊ आणि मग तिला आपण गोल गोल कट करून घेऊ. वाटीने किंवा ग्लासने आपण त्याला कट करून घेऊ. पोळी लाटून घेतलेली आहे. थोडीशी अशी बारीकच ठेवायची आहे, जास्त जाड नाही करायची आपल्याला. आपण याला असं ग्लासने कट करून घेऊया. आपण छोटे छोटे पुऱ्या पण लाटू शकतो, पण हे असं लवकर होतं ना, त्याच्यामुळे मी एकच मोठी लाटून घेतली आणि मग तिला अशी आपण कट करून. आपण ह्या पातीमध्ये सारण भरूया. त्याला बंद करून घेऊया आपण. हे बघा, असं आपल्याला वांग बनवून घ्यायचं आहे. असा वांग्याचा आकार दिसला पाहिजे त्याला, तसं बनवूया आपण. बाकीच्या पण आपण अशाच भरून घेऊया. असे आपण बाकीचे पण बनवून घेऊया. आपल्या हाताचे वांगे तयार झालेले आहे. भाजी बनवण्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे. आपल्याला खोबरे घ्यायचे आहे अर्धी वाटी किसलेले, कोथिंबीर घ्यायची आहे, 4 मी कांदे उभे कट करून घेतलेले आहेत, आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. रस्सा भाजी बनवण्यासाठी आपल्याला कांद्यांचा मसाला बनवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण कांदे भाजून घेऊ. आपले कांदे भाजलेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊ. खोबरे पण आपले भाजून झालेले आहे. आता आपण यांना काढून घेऊ. रस्सा भाजीचा मसाला वाटून घेऊया. कांदा टाकूया, लसूण आणि आले टाकूया, खोबरे टाकूया, कोथिंबीर टाकूया,
आता आपण याचा मसाला वाटून घेऊया. रस्सा भाजी बनवण्यासाठी आपल्याला मसाले घ्यायचे आहे, लाल मिरची घ्यायची आहे, गरम मसाला घ्यायचा आहे आणि मीठ घ्यायचे आहे. मी 2 पळी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं. आता आपण लाल मिरची टाकूया 1 चम्मच. आणि गरम मसाला घ्यायचा आहे आपल्याला 1.5 चम्मच. आता आपल्याला याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि जो मसाला बनवला होता आपण तो टाकून घेऊया. आता आपल्याला मसाला तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आपण मसाल्यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घेणार आहोत, कारण मग मसाला लवकर फ्राय होतो मीठ टाकल्यावरती. मसाला चांगला परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया. आपण ह्या भाजीला उकळी आणून घेऊया आणि मग जे हाताचे वांगे बनवले होते आपण ते याच्यामध्ये सोडून देऊया. आपली अशी भाजीला उकळ आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये हे वांगे एक एक सोडून देऊ. आता आपल्याला वांग्यांना छान शिजून घ्यायचे आहे. आपली भाजी छान शिजून झालेली आहे. जे वांगे बनवले होते आपण ते पण चांगले शिजलेले आहे. आता आपण यांना काढून घेऊया. आपले बेसन पिठाचे भरलेले वांगे तयार झालेले आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.